नमस्कार मित्रांनो, मिशन नवोदयमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत या ठिकाणी सर्व प्रश्नपत्रिका यातील गणिताचे प्रश्न। पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41। 72,349 या संख्येतील 3च्या स्थानिक व दर्शनी किमतीचा गुणाकार किती आहे? तर या ठिकाणी 3ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे। 72,349 या ठिकाणी 3 ही जी संख्या आहे 3ची स्थानिक किंमत आपण काढून घेऊया। 3ची स्थानिक किंमत आहे या ठिकाणी 300 गुणिला आता 3ची दर्शनी किंमत किती राहील? 3च राहणार आहे। 3 त्रिक 9 आणि हे 2 शून्य म्हणजे उत्तर क्रमांक कोणता आला आपला? सी। पुढचा प्रश्न क्रमांक 42। खालीलपैकी योग्य विधान निवडा। ए 1 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे। बी 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे। सी 0 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे। विधान ए व 3 बरोबर आहेत। तर मित्रांनो 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे। शून्यापेक्षा सर्वात लहान पूर्ण संख्या होणार नाही आणि 1 ही पूर्ण लहान संख्या नाही आहे। 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे। त्यामुळे आपला उत्तर कोणता येणार आहे? बी येणार आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 43 मध्ये लिहिलं आहे 1 ते 100 पर्यंतच्या 11च्या विभाज्य संख्या किती? पुन्हा एकदा 1 ते 100 पर्यंतच्या 11च्या विभाज्य संख्या किती? विभाज्य संख्या म्हणजे काय? 11ने भाग जाणाऱ्या 1 ते 100 पर्यंत 11ने भाग जाणाऱ्या संख्या किती? तर याच्यासाठी काय करणार आपण या ठिकाणी एक काम करू, आपण 11ने भाग द्यायचे। या ठिकाणी कितीने भाग द्यायचा? 11ने भाग द्यायचा। 11 9 99 होतात। 11 9 99 म्हणजे आपला उत्तर कोणता आला या ठिकाणी? 9। म्हणजे हा जो आहे उत्तर बी हा योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक आहे 44। 103 अधिक 130 अधिक 103 चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा। सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल? ह्याचे छेद जे आहेत छेद समान करावं लागेल, बरोबर आहे। म्हणजे 103 अधिक 130 अधिक 103 याला काय करावं लागेल आपल्याला? सर्वात आधी 3च्या पाड्यामध्ये कोण येतात? 2 येतात, बरोबर आहे। 3 दुने 6 म्हणजे आपल्याला 6 करता येईल या ठिकाणी। म्हणजे 3 गुणिला आपल्याला करावं लागेल ह्या ठिकाणी। म्हणजे याला जर 2ने गुणाकार केलं तर याला आपल्याला 600 करता येईल, बरोबर आहे। म्हणजे सर्वांचा छेद कोणता राहणार आहे? 600। मग याला 600 करण्यासाठी मला काय करावं लागेल या ठिकाणी? 200 ने गुणाकार करावा लागेल। कितीने? 200 ने गुणाकार करावा लागेल, बरोबर आहे। नंतर 130 30 दुने, ठीक आहे, 2 दुने 3 दुने 6 म्हणजे या ठिकाणी 20 ने गुणाकार करणार। त्याच्यानंतर 1/300 300ला आपण करू या ठिकाणी 2 ने गुणाकार करणार। ओके, ठीक आहे, एवढं झालं। त्याच्यानंतर 200 अधिक या ठिकाणी 20, ठीक आहे, अधिक 2 यांचा छेद काय आहे? 600 आहे। सर्वांचा छेद कोणता आहे? 600, ठीक आहे। आता सर्वांचा छेद 600 आला। 600 काय झालं? आता कॉमन लिहू आपण या ठिकाणी, एकदाच लिहून घेऊ। आणि ह्या ठिकाणी 200 अधिक 20 अधिक 2 220 झाले या ठिकाणी। ओके, त्याच्यानंतर 222 किती झाले? या ठिकाणी 222 झाले। ओके, आता 222 आणि 600ला कोणत्या संख्येने भाग जाईल? या ठिकाणी बघा समसंख्या आहे आणि ही 3च्या पाड्यामध्ये जाते। ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो त्याला 6 ने सुद्धा भाग जाते, म्हणजे आपण 6 ने भाग देऊ शकतो। ठीक आहे, 6 1 6 म्हणजे ते राहिले 100। 6 1 6 sin 2 12 sin 3 18 sin 3 18, बरोबर आहे। sin 3 18 मग 22 मधून 18 केले किती राहिले? 18 19 20 21 22 म्हणजे किती राहिले? 4 राहिले, बरोबर आहे। आणि हे 2 42 sin 7 42 6 6 7 36 sin 7 42 37 किती आले? 37। ओके, छेद 100, ठीक आहे। म्हणजे किती आला पर्याय हा? 2 घरांतर बघा 2 शून्य त्या ठिकाणी
बरोबर आहे. 100वर 2 शून्य म्हणजे आपण ह्या ठिकाणी 0.37 असं लिहूया. आणि पर्याय कोणता आपला मग? पर्याय क्रमांक येईल ह्या ठिकाणी डी, कारण 0.36 आहे. 36 आहे नियर अबाउट म्हणजे हा आहे. याला आपल्याला म्हणजे डी हा योग्य उत्तर आहे. ठीक आहे. प्रिंट मिस्टेक असू शकते या ठिकाणी, तर 36 या ठिकाणी 37. ओके मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. ऋण 1 गुणिला ऋण 1 गुणिला ऋण 1 असे आपल्याला जर आपण 50 वेळा जर केलं तर आपला उत्तर कोणता येणार आहे? 50 वेळा म्हणजे होते हे समवेळा. 50 ही संख्या कशी आहे? समसंख्या आहे, म्हणजे आपण समवेळा घेणार आहोत. बरोबर आहे. आता बघा, ऋण 1 गुणिला ऋण 1 याचा उत्तर एकच येणार आहे. बरोबर आहे. पण ऋण ऋण काय होते? धन होते, पॉझिटिव्ह होणार. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. म्हणजे जर आपण 50 वेळा केलं, आपण 2 वेळा केला. ठीक आहे, 2 टाइम्स केला आपण. आणि आता ह्या ठिकाणी 50 वेळा करू तर आपलं उत्तर कोणता निघणार आहे? तर आपलं उत्तर आहे ह्या ठिकाणी ए. आपलं उत्तर येणार आहे ए, 1 येणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46. 3 घंटा एकाच वेळी सकाळी 8:15 वाजल्या असतील आणि अनुक्रमे पहिली, दुसरी आणि तिसरी घंटा 6 मिनटं, 8 मिनटं आणि 9 मिनटं नंतर वाजत असतील तर पुन्हा त्यावेळी किती वेळेत, कोणत्या वेळेत एकत्र वाजतील? ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाला सोडवण्यासाठी काय करायचं आपल्याला, की लसावीचा वापर करायचा आहे. 3 घंटा याचा अर्थ होतो लसावीच काढायची आपल्याला. तर लसावी काढायची आपल्याला. या ठिकाणी लसावी काढून घेऊ. ठीक आहे. कोणत्या कोणत्या संख्येची काढायची आपल्याला? 6 मिनटं, 8 मिनटं आणि 9 मिनटं. मिनटामध्ये आहे तर आपलं उत्तर कोणतं कशामध्ये येणार आहे? मिनटामध्येच येणार आहे. ठीक आहे. 2 तिरी 6, 2 चौ 8 आणि 9, 3 1 3, 4 ॲज इट इज राहणार, 3 त्रिक 9. म्हणजे आपल्याला काय होणार आहे की लसावी येणार आहे 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 3, 3 दुने 6 आणि 4 तिरी 12. ठीक आहे. 12 सकम 72, म्हणजे 72 ह्या ठिकाणी झाले मिनिटं. 72 मिनिटे झाले. आता मिनिटांचे करू आपण तास, म्हणजे 72ला आपल्याला भाग द्यावा लागेल 60नी. मिनिटाला मिनिटांनीच आपल्याला भाग द्यायचं आहे. ठीक आहे. आता एक काम करू आपण ह्या ठिकाणी 72ला भाग देऊ. 72 एक 72, सॉरी 60 एक 60. किती राहिले ह्या ठिकाणी? 12 राहिले. ओके. म्हणजे याचा अर्थ झाला हा 1 तास. 1 तास झाला. आणि हे जे आहेत 60नी भाग दिला आपण, वाचले किती ह्या ठिकाणी? 12. आता हे सुद्धा तासच आहेत. 1 तास आणि हा सुद्धा तास आहेत. याला तासाचे आपण मिनटं तयार करू, म्हणजे 60नी याला गुणाकार करून देऊया. ठीक आहे. 60नी गुणाकार करू. 60 एक 60, 60 एक 60. ओके. ठीक आहे. किती राहिले आता? हे 12 मिनटं राहिले. किती राहिले? 12 मिनटं. ओके. 1 तास या ठिकाणी झाले 12 मिनिटे. आता सकाळी किती वाजता वाजले होते ती बेल? ती वाजली होती 8 वाजता, 8 वाजून 15 मिनिटांनी. कशाची वेळ होती? ती सकाळची वेळ होती. ठीक आहे. म्हणजे AM होता. बरोबर आहे. आता याच्यामध्ये 1 तास 12 मिनिटांची आपण ॲडिशन करून घेऊया. 5 6 7. ठीक आहे. 7 2 27 9. 9 वाजून 27 मिनिटे. 9 वाजून 27 मिनिटे. 9 वाजून 27 मिनिटे कुठे आहेत ह्या ठिकाणी? ते आहेत ह्या ठिकाणी सीमध्ये. ठीक आहे. सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी होईल ते. चला नंतरचा प्रश्न बघू. 3.1/2 वजा 5/2 अधिक 1/6 वजा 1/9. ठीक आहे. तर आपल्याला काय करू आपण ह्या ठिकाणी? पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, तर याला आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये घेऊन घेऊ. 2 तिरी 6 ने 1 7, 7/2 वजा 5/2 अधिक 1/6 वजा 1/9. ठीक आहे. एवढं झालं. त्यानंतर हे जे छेद आहेत हे समान आहेत. ठीक आहे. म्हणजे आपण यांची वजाबाकी करू शकतो. 7 मधून 5 गेले, राहिले 2, 2/2 अधिक 6 आणि 9 हे सारखे नाही आहे, त्यांना सारखं करून घेऊ आपण. याला
3 गुणाकार करून घेऊ, याला 2 गुणाकार करू म्हणजे 18 तयार होतील हे. 6 आणि 9च्या फाड्यामध्ये कोण आहेत कॉमन, तो आहे 18. ठीक आहे. साईन तरी 18, 3 1 3, नंतर हे 18, बे 1 बे, की झाले हे 2मधून. ठीक आहे. बे 1 बे, बे 1 बे म्हणजे 1/1 आला या ठिकाणी. ठीक आहे. अधिक 18 हे सारखे आहेत, बरोबर आहे. 3मधून 2 गेला, राहिला 1 म्हणजे होईल. याला सुद्धा आपल्याला 18 तयार करायचे म्हणजे छेद समान करावं लागेल. म्हणजे 18 अधिक 1 छेद 18 म्हणजे किती आलं हे 19/18. मग 19/18 कुठं आहे, तो आहे ए मध्ये. ठीक आहे. तो कशामध्ये आहे, ए मध्ये, म्हणजे आपला ए हा योग्य उत्तर आहे. 6.4ची अपूर्णांक युक्त अपूर्णांकातील मांडणी कोणती. प्रश्न क्रमांक 48. 6.4. ठीक आहे. आता एक काम करू आपण, 6 हे आहेत याला ॲज इट इज लिहायची 6, 4 हे जसेच्या तसे लिहायचे आपल्याला वर, आणि 4च्या आधी किती घरांतर शून्य आहे, 1 घरांतर, म्हणजे ह्या ठिकाणी होतील ते 10. ठीक आहे. आता 4 आणि 10 या संख्येला कोणत्या संख्येने भाग देईल, 2. बे 2 4, बे 5 10, म्हणजे ह्या होईल 6.2/5. असा कुठं आपलं उत्तर आहे, तो आहे बी मध्ये. प्रश्न क्रमांक 49. 2:30 वाजता घड्याळातील तासकाटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल. ओके. ठीक आहे. तर आपण लक्षात घ्या आकृती, घड्याळाची आकृती ही झाली आपले 12 इथं. ओके. या ठिकाणी 3, या ठिकाणी 9, इथं 6. ठीक आहे. हा जो काटा आहे हा तो परफेक्ट आपला 6 वर येणार आहे, बरोबर आहे, म्हणजे अर्धा तास झाला. आता 2:30 म्हणजे हा जो काटा आहे तो कुठं राहणार आहे, 2 आणि 3च्या मध्ये, बरोबर आहे, 2 आणि 3च्या मध्ये. ठीक आहे. आता जो हा अंश झालेला आहे हा किती आहे बघा, हा जो आहे इथं किती आहेत, हे आहेत ह्या ठिकाणी 15 मिनटं. किती मिनटं आहेत हे, 15 मिनटांचा 15, आणि हे मध्ये भाग आहे, बरोबर आहे, म्हणजे ह्या ठिकाणी 5च्या अर्धे किती झाले, 2 झाले, 2.5 झाले. 5च्या अर्धे किती झाले ह्या ठिकाणी, ॲक्च्युली 2.5. ठीक आहे. 2.5 मिनटं झाले मध्ये या ठिकाणी. ओके. ठीक, एवढं झालं. आता हे 15 मिनटं, आता आपण याला 5 मिनटं नाही म्हणणार नाही, 2च्या नंतर तो काटा आलेला आहे, बरोबर आहे. आता ह्यांची बेरीज करून 15 अधिक 2 17. ठीक आहे. 17.5. आता प्रत्येक अंश किती असतो घड्याळामध्ये, प्रत्येक मिनिट किती अंशाचा असतो बघा. ही घड्याळ आहे म्हणजे सर्कल आहे, म्हणजे झाले ते 360. ठीक आहे. 360 अंशाची घड्याळ आहे, बरोबर आहे. आणि घड्याळामध्ये मिनटं किती असतात, म्हणजे त्या ठिकाणी सेकंद. ठीक आहे. हे जे मिनिट असतात ह्या ठिकाणी बारीक बारीक रेषा ते असतात 60, बरोबर आहे. घड्याळाचे किती भाग झाले, 60. 6 6 36. म्हणजे तुम्हाला समजलं असेल ह्या ठिकाणी काय समजलं, की प्रत्येक हा जो घटक आहे, प्रत्येक अंश, जो प्रत्येक रेषा आहे ती 6 अंशाची आहे. आता याला आपण गुणाकार करू 6ने. ठीक आहे. 6 5 30च्या 0 हातचे 3, 6 7 42, 3 4 5. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 5. ओके. 4 राहिले, 6 1 6, 6 4 किती झाले 10, बरोबर आहे. 1 घरांतर पॉईंट म्हणजे 105. 105 कुठं आहे आपला, तो आहे बी मध्ये. बी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 50. 29 × 2 अधिक 15/3. मला सांगा 29 × 2 किती होतील. हे 29 × 2 बे 9 18चे 8, हातच्याला 1. ठीक आहे. बे 2 4 आणि 1 5, 58 झाले, अधिक 3 आणि 15ला भाग द्या. 3 1 3, 3 5 15, अधिक किती आले, 5 आले, की झाले 8 5 13चे 3, हातच्या 1 म्हणजे 63 आले. उत्तर कोणता आला, सी मध्ये आला. ठीक आहे. प्रश्न काय म्हटलं आहे, एका पुस्तकाची 407 पाने वाचन करून झाली तरी आणखी 81 पाने शिल्लक राहिली तर पुस्तकाची एकूण पाने किती आहेत. 407 म्हणजे हा झाला एकूण भाग, पुस्तकाचे एकूण भाग झाले या ठिकाणी, बरोबर आहे. आणि हे झाले वाचन केलेले भाग.
आता शिल्लक भाग किती राहिले ह्या ठिकाणी 7 भागापैकी किती भाग शिल्लक राहिले 4 5 6 7 म्हणजे 3 भाग शिल्लक राहिले बरोबर आहे. आणि शिल्लक भागांची संख्या किती आहे 81 आहे म्हणजे एकूण किती राहिले ह्या ठिकाणी एक्स पार्ट आहेत बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला एक्स आहेत एक्स काढायचे आहे म्हणजे आपण एक्स बरोबर लिहू याच्यात तिरकस गुणाकार करू. एक्सच्या समोर कोण आहे ह्या ठिकाणी 3 आहे 3 ह्या ठिकाणी छेदामध्ये जातील 7 गुणिला 81 करणार आपण ह्या ठिकाणी ठीक आहे. मग नंतर 7 1 7 ओके 7 1 7 7 8 56 भागीला 3. आता 3 ने भाग देऊन देऊ 3 1 3 3 2 3 1 3 ओके 3 1 3 4 5 किती राहिले 2 राहिले 3 5 15 3 7 21 3 8 24 3 8 24 बरोबर आहे. मग ह्या ठिकाणी 24 कमी केले तरी राहिले 2 7 3 9 27 म्हणजे 189 189 कुठे आहेत आपले ते आहेत सी मध्ये. नंतरचा प्रश्न बघा 8 + 7/10 + 9/100 ही संख्या दशांशात कशी लिहाल. आता ह्या ठिकाणी 8 ॲज इट इज राहतील 10 आहेत म्हणजे 0.7 होणार या ठिकाणी 100 आहेत म्हणजे 2 घरांतर डेसिमल राहणार या ठिकाणी बरोबर आहे. सर्वांची बेरीज करून घेऊ आपण. होल नंबर आहेत हे होल नंबर आहे होल नंबर आहेत म्हणजे यांची बेरीज किती होतील 8 8 पॉईंट मग आता 7 ठीक आहे नंतर कोण आहे 9 8.79 8.79 कुठं आहेत ह्या ठिकाणी तो आहे ए मध्ये ए इज द राईट आन्सर ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा एका आयताची परिमिती 88 आहे ठीक आहे. त्यांची रुंदी 20 सेंटीमीटर असल्यास त्यांची लांबी किती आहे. आयताची परिमितीचं सूत्र काय आहे परिमिती बरोबर आहे 2 गुणिला लांबी अधिक रुंदी बरोबर आहे 2 अधिक लांबी गुणिला रुंदी. परिमिती किती आहे 88 आहे त्याच्यानंतर 2 गुणिला रुंदी दिली आहे ह्या ठिकाणी ओ रुंदी दिलेली आहे 20 आणि आपल्याला काढायची आहे लांबी काढायची आहे बरोबर आहे. तर हा होईल 88/2 गुणाकार आहे तर भागाकारामध्ये होईल लांबी अधिक 20 नंतर होणार आहे ह्या ठिकाणी 44 ठीक आहे 2 लांबी अधिक ह्या ठिकाणी 20 आपल्याला काढायची आहे लांबी म्हणजे लांबी बरोबर ह्या ठिकाणी होईल 44 ठीक आहे. लांबी आपल्याला काढायची आहे म्हणजे आपण लांबीच्या ठिकाणी लांबी लिहू शकतो ना बरोबर आहे. चला इथं लांबी लिहू आपण कन्फ्यूज होणार नाही तुम्हाला. 44 मधून किती गेले 20 गेले बरोबर आहे. मग लांबी किती राहिली ह्या ठिकाणी मग लांबी येणार आहे 4 ओके ठीक आहे 4 मधून 2 गेले 2 म्हणजे 24 सेंटीमीटर कुठे आहे आपली 24 आहे ह्या ठिकाणी तो आहे ऑप्शन नंबर सी मध्ये. ऑप्शन नंबर सी हा योग्य उत्तर आहे बरोबर. प्रश्न क्रमांक आहे 55 5 मीटर लांब व 3 मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी बसवायची आहे त्यासाठी 2.5 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील. 25 सेंटीमीटर किती आहे 25 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसांचे किती लागतील होते. हे 5 मीटर आहे हे 3 मीटर आहे. इथं जे दिलेली आहे टाईल जी दिली आहे फरशी दिली आहे सेंटीमीटरमध्ये म्हणजे आपल्याला मीटरचे काय करावं लागेल सेंटीमीटरमध्ये करून घेऊया. 5 मीटरला सेंटीमीटरमध्ये करू आपण 100 ने गुणाकार करू म्हणजे हे झाले 500 सेंटीमीटर झाले राईट. 3 मीटरचे होतील ह्या ठिकाणी 3 बरोबर 3 गुणिला 100 करू म्हणजे झाले 300 सेंटीमीटर झाले राईट ओके. चला एवढं झालं. आता आपल्याला माहीत आहे फरशांची संख्या बरोबर खोलीचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ हे सूत्र आहे फरशीचे क्षेत्रफळ ठीक आहे. आता ह्या ठिकाणी खोली क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिला रुंदी ठीक आहे. फरशी कशी आहे फरशी आहे चौरसाकृती म्हणजे बाजू गुणिला बाजू म्हणजे 25 गुणिला 25 असं होणार आहे. 25 1 25 25 2 50 ठीक आहे ओके. त्याच्यानंतर 5 ने गुणाकार करू 5 ने भाग देऊ किंवा 25 ने देऊ शकता. 25 1 25 25 1 25 किती राहिले 30 मधून 25 गेले तर राहिले 5 आणि हा 0 50 25 2 50 म्हणजे 12 2 24 12 2 24 आणि 0 240 240 कुठं आहे तो आहे ऑप्शन नंबर ए मध्ये. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. एक वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती होईल.
एक वस्तूची विक्री किंमत जी सेलिंग प्राईज आहे ती कशी आहे, खरेदीच्या दुप्पट, म्हणजे जिथे कॉस्ट प्राईज जी आहे खरेदी किंमत ठीक आहे, हे खरेदी किमतीपेक्षा कशी आहे, हे विक्री किंमत दुप्पट आहे. दुप्पट म्हणजे कशी झाली, 2 ही झाली डबल झाली, बरोबर आहे. हे झाली आपली विक्री किंमत. ओके, एवढं समजलं तुम्हाला. आता एक असं समजू आपण की कॉस्ट प्राईज म्हणजे खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत आहे ह्या ठिकाणी 100 रुपये आहे. ओके, आणि विक्रीला त्यानं विक्री केली ह्या ठिकाणी 200ला विक्री केली, बरोबर आहे. म्हणजे याला डबलने विकलं त्याला, बरोबर आहे. म्हणजे जेवढी खरेदी केली तेवढाच त्याला काय मिळालेला आहे, लाभ मिळाला आहे. म्हणजे काय झाला, दुप्पट झाला ना, खरेदीच्या काय झालं ते दुप्पट झाला. ओके, निम्मी होईल का, नाही. विक्री किमती नाही, खरेदी किमती एवढी नाही, खरेदीच्या दुप्पट होईल ना तो, बरोबर आहे की नाही. म्हणजे ऑप्शन कोणतं येईल ह्या ठिकाणी, सी येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 57. सोबतच्या वृत्तलेखात एका शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे उत्पादन दिले आहे. जर शेतकऱ्याचे एकूण उत्पादन 72 क्विंटल झाले असेल तर ज्वारीचे एकूण उत्पादन किती क्विंटल झाले असेल, बरोबर आहे. तर हा जो आहे तो वृत्त जो आहे तो आहे 360 अंशांचा असतो, बरोबर आहे. मग 360ला ह्यांनी काय केलं आहे, विभागणी केली आहे. तर विभागणी केलेली आहे, तर ह्या ठिकाणी 72 क्विंटलला आपल्याला विभागणी करावं लागेल तिघांमध्ये, बरोबर आहे. तर ज्वारीचे एकूण उत्पादन किती क्विंटल झाले ते लिहिलेलं आहे. ज्वारीचे आपल्याला उत्पादन काढायचं आहे. तर ज्वारीसाठी कोणतं आहे या ठिकाणी, ज्वारीसाठी आहे 130, बरोबर आहे. मग आपल्याला काढायचं आहे ज्वारीचे उत्पादन. ज्वारी बरोबर किती अंशाचं आहे, 130 अंशाची ज्वारी आहे, बरोबर आहे. आणि 130ला भाग देऊ आपण 360, ठीक आहे. कारण जो वृत्त असतो, जो वर्तुळ असतो तो 360 अंशांचा असतो, ठीक आहे. गुणिला करू आपण 72. ओके, असं का बरं केलं, कारण की आपल्याला ज्वारीचे उत्पादन काढायचे आणि एका अंशामध्ये किती क्विंटल असतात ते जर काढायचे आहे आपल्याला, तर 130 भागीला 360 करावं लागेल, बरोबर. तर 0 0 गेले, 36 1 36, 36 दुने 72, 13 दुने 26, म्हणजे ह्या ठिकाणी आला उत्तर आपला डी. डी इज द राईट आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 58. रोहनने दररोज अर्धा लिटर दूध विकत घेतले. प्रति लिटर 60 रुपये दराने तिचे ऑगस्ट महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये असणार आहे, ठीक आहे. ऑगस्ट महिन्याची प्रति लिटर, एका लिटरला किती, 60 रुपये. रोजच्या किती, अर्धा लिटर, ठीक आहे. किती महिन्याचा काढायचं आहे, एका महिन्याचा, ऑगस्ट. मग ऑगस्ट महिना किती दिवसांचा असतो, ऑगस्ट असतो तो 31 दिवसांचा, ठीक आहे. 31 दिवस. ओके, रोजच्या किती आहे, अर्धा लिटर. किती आहे, अर्धा लिटर. मग अर्धा लिटरचे पैसे किती होतील, मग 60चे सुद्धा अर्धा होतील, 60चे होतील 30 रुपये. मग रोजची किती, 30 रुपये. एका लिटरला 60 रुपये, मग रोजचे किती होतील, अर्ध्या लिटरला 30, त्याचे अर्धे होतील, बरोबर आहे. आता आपल्याला माहीत आहे 31 दिवसांचे किती झाले, तर गुणीला काय करू आपण, 30 करू, ठीक आहे. 0 31 दुने 3 1 3 3 3 त्रिक 9, 930 रुपये. 930 कुठं आहे ह्या ठिकाणी, सी मध्ये, सी बरोबर उत्तर आहे. एका दुकानदाराने एकाच वस्तूच्या 500 प्रति 3000 रुपयास विकल्या तेव्हा त्याला 500 रुपये नफा झाला, तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती. एका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या 500 प्रति 3000 रुपयास विकल्या, ठीक आहे. किती प्रति विकल्या, 3000 रुपये. 3000 पुस्तका विकल्या, ओके, ठीक आहे. 3000 रुपयास विकल्या, किती रुपयास, 3000. किती प्रति विकल्या, 500 प्रति, म्हणजे 500 पुस्तका त्याने विकल्या, बरोबर आहे. 500 पुस्तक विकले त्यांनी. मग एका पुस्तकाची तेव्हा त्याला 500 रुपये नफा झाला सगळ्यांमध्ये, ठीक आहे ना. तर प्रत्येकाची मूळ किंमत किती. आता नफा झाला, किती झाला ह्या ठिकाणी, 500 रुपये नफा झाला. तर वजा करून घेऊ आपण ह्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी 2500 रुपये ह्या ठिकाणी 500 पुस्तकांची किंमत झाली, ठीक आहे. 500 पुस्तकाची किंमत झाली 2500. जर आपल्याला एका पुस्तकाची पाहिजे तर काय करू आपण, 2500 भागीला 500 करून घेऊ. 0 0 0 0 कट झाला, ठीक आहे. 5 5 25, म्हणजे किती रुपये झाले, 5 रुपये झाले, ओके. मग 5 रुपये कुठं आहे, तो बी मध्ये आहे. यानंतर शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 60. 3 स्टार 86 या संख्येच्या स्टारच्या जागी कोणती संख्या लिहावी.
म्हणजे 3 व 9 या संख्या दोन्ही संख्यांनी निश्चित भाग जाईल. 3ने आणि 9ने कोणत्या संख्येला भाग जाईल? ज्या संख्यांच्या अंकांची बेरीज जी असते ती अंकांची बेरीज काय पाहिजे? 3 आणि 9च्या पाड्यामध्ये पाहिजे आहे. बरोबर आहे. अंकांची बेरीज 3 आणि 9च्या पाड्यामध्ये पाहिजे आहे. संख्यांच्या अंकांची बेरीज कोणत्या? संख्येच्या. ठीक आहे. संख्येच्या अंकांची बेरीज काय पाहिजे आपल्याला? 3 आणि 9च्या पाड्यात पाहिजे. ओके ठीक आहे. 3 अधिक काय करू आपण? स्टार करू. अधिक 8 अधिक 6. ठीक आहे. ही संख्या कोणती आहे आपली? 3 स्टार 8 6. ओके. मग यांची बेरीज करून घेऊ आपण. 8 अधिक 6 14, 15 16 17. 17 अधिक स्टार. आता 17 मध्ये कोणती संख्या मिळवावी? म्हणजे पुढची संख्या मिळेल आपल्याला 18. बरोबर आहे. म्हणजे 18 3ने पण भाग देणार, 9ने पण भाग देणार. मग स्टारच्या जागेवर काय लिहावं लागेल आपल्याला? 1 लिहावं लागेल. मग स्टारच्या जागेवर 1 लिहिण्यासाठी कोणता उत्तर आपल्या बरोबर आहे? तो आहे पर्याय क्रमांक सी. सी बरोबर आहे उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो, सराव प्रश्नपत्रिकेतले सगळे गणिताचे प्रश्न ह्या ठिकाणी समजून सांगण्यात आलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल, आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया पुढच्या प्रश्नांमध्ये. तोपर्यंत गुड बाय.